आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हॅलो, काय रे? त्या दिवशी नुकसान भरपाई मागताना खूप तोंड चाललं होतं तुझं। मग त्या नुकसान भरपाईच्या बदल्यात आपण काहीतरी शब्द दिलाय, तो पाळायचा आहे की नाही तुला? सिद्धूचं आणि भावनाचं लग्न कधी होतंय याची वाट पाहतोयस तू? हो, तुम्ही मला बोलताय, तुम्ही दुसरं काय केलंय? हा, नुकसान भरपाईच्या नुसत्या बाता मारल्यात, 1 रुपया दिलाय मला। आणि हे बघा, पैसे जर का मला मिळणार नसतील ना, तर भावना आणि सिद्धूचं लग्न झालं तरी मला काय फरक पडतोय? अरे वा, हे बघ, तुला हे असंच वागायचं असेल तर ते विसरून जा नुकसान भरपाई वगैरे। नाहीतरी तुझ्यासारख्या पैशाला हापापलेल्या माणसाकडून हीच अपेक्षा होती। हो, काय भीक मागायला आलो नव्हतं तुमच्याकडे, कळलं ना? तुमच्या नातवाने जो गुन्हा केलाय ना, त्याची नुकसान भरपाई मागायला आलो होतो। मला तुमच्याकडून काही फार अपेक्षा नाहीये, एवढा पैसा आहे घरात, पण कामं मात्र तुम्हाला फुकट करून आणले। अहो, एवढा पैसा आहे तुमच्याकडे, काय करणार आहात त्या पैशाचं? हा, वय झालं ना तुमचं, कुठे घेऊन जाणार आहात तो पैसा? रे, तू कुणाशी काय बोलतोस हे कळतं का तुला? निदान वयस्क माणसाशी कसं बोलावं ते शिकवले की नाही तुझ्या आई वडिलांनी? हे बघा, जी वयस्कर माणसं आपला शब्द पाळतात ना, त्यांचाच मान ठेवायला शिकवलंय माझ्या आई वडिलांनी, कळलं ना? आणि मी तुमच्या ताटाखालचं मांजर नाही, तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकायला। पैसे देताना कंजूशी करायची आणि अक्कल शिकवताना भरभरून शिकवायची। ठेवा फोन। म्हातारीने झोपेचं खोबरं तर केलंच, तर पैसेही गेले। अरे देवा, ही कधी जागी झाली? हिने नक्की काय ऐकलंय काय माहित? वाजलेत किती बघा जरा, काय चाललंय तुमचं? सकाळ दुपार संध्याकाळ रात्र मध्यरात्र काय कळतच नाहीये का? पैशांपुढे सतत आपलं पैसा पैसा आणि पैसाच। आणि एवढ्या रात्री कुणाशी बोलत होता तुम्ही? तुमचं काय चाललं ना, एकदाच सांगूनच टाका मला। ती फोनवर कुणाला काय बोलाल, पैसे मागाल, काही याचा काही नेम नाही। तू असं बोलते जसं काय मी लोकांना फसवून पैसे गोळा करतो? हा, तसलं नाही जमत आपल्याला, मेहनतीचे पैसे। आणि हो, तुझे दागिने पण विकले ना, तेव्हा तुला विचारून विकले, लक्षात ठेव। हा, बरोबर आहे तुमचं। नाही, हरीश भाऊजींपेक्षा स्वतःला ग्रेटच समजता ना तुम्ही। मला विचारून विकले तुम्ही दागिने, पण विकले। कधी कधी तर मला भीती वाटते, एखाद दिवशी घरातल्या माणसांना विकून पण खायला कमी करणार नाही तुम्ही। नसते उद्योग करण्यापेक्षा ना, बहिणीच्या भविष्याचा विचार करा। कोण होता तो प्रवीण खेडकर? त्याच्याशी तुमच्या बहिणीचा संसार थाटायला निघाला होता तुम्ही। तो नाही तर दुसरी वर, तो काय प्रताप वानखेडे, कबड्डीपटू, नॅशनल प्लेयर। गबसा, त्याच्याशी लग्न लावायला निघाला होतात तुम्ही। तेव्हा जसा हट्ट धरला होता ना, मग तोच हट्ट आता सिद्धूच्या बाबतीत का नाही धरत आहात तुम्ही? ही असली नुकसान भरपाई मागण्यापेक्षा ना, तुम्ही तुमच्या बहिणीचं आयुष्य मार्गी लावा। सिद्धू खूप चांगला मुलगा आहे। भावना आणि सिद्धूचं लग्न लावण्यासाठी आई बाबांना कसं तयार करता येईल ना, ह्याचा विचार करा जरा। उगाच मला अक्कल शिकू नकोस, कळलं ना? सिद्धू खूप चांगला मुलगा आहे म्हणे, तर दिवसभर सुखाने जगू देत नाही, निदान रात्रीची झोप तरी सुखाची घेऊ दे। लो बता। मला वाटतं की सिद्धूचं म्हणणं आपण मान्य करायला पाहिजे। दादा, दादा, अरे काय बोलतोयस तू? हे बघ, ती भावना आपल्या घरची सून होण्याच्या लायकीची नाहीये। अगं, पण सिद्धूचं प्रेम आहे ना तिच्यावर। कारण बहिणी प्रेम आंधळं असतं आणि ते कळतंय मला आता। अगं सिंचना, तू उगाच टोक गाठतेस ग। तुझं सासरकडची माणसं खूप चांगली आहेत ग। काय चांगलंय? हा, काय चांगलंय दादा? काही चांगलं नाहीये। अगं पण बघ सिंचना, माझी गोष्ट ऐकशील का तू? दादा,
हे बघ, जे काही घडलंय त्याने मी किती हर्ट झाले ना हे फक्त मला माहितीये. तुम्हाला समजावून नाही कळणार आहे. अगं असं काही नाहीये सिंचना. तुझं ना उगाच या सगळ्या बाबतीत मिसअंडरस्टँडिंग होते काहीतरी. मिसअंडरस्टँडिंग आधी होती दादा, आता नाहीये. आता सगळं क्लिअर आहे मला. त्या माणसांची खरी रूपं कळली आहेत मला. अगं पण सिंचना, दादा तुम्ही दोघं भांडू नका, बाहेर आवाज जाईल ना. हे बघा, सध्या तरी सिद्धूचा विचार करायला पाहिजे आणि तो लवकरात लवकर घरी कसा येईल याचा विचार करायला पाहिजे. नाहीतर आई स्वतःला फार त्रास करून घेते. बरोबर बोलतेय ही. आणि मला विचाराल तर भावना वाईट मुलगी असं मला वाटत नाही. ते काय झालंय तुम्हाला दोघांना? का बाजू घेताय तुम्ही तिची? हे बघा, ती मुलगी आपल्या घरात पाऊल ठेवण्याआधीच आपलं घर इतकं डिस्टर्ब झालंय, तर त्या मुलीने घरात पाऊल ठेवल्यानंतर आपलं काय होईल याचा विचार केलाय का? अगं सिंचना, हे बघ, सध्या तरी घराच्या भल्यासाठी आपल्याला सिद्धूचा विचार करायला हवा, हो की नाही? बरोबर बोलतोय. एक्झॅक्टली हेच म्हणायचं आहे मला. हे बघा, मला तुमचा हा स्टँड अजिबात पटलेला नाहीये. कारण आईने तिच्या सुनेबद्दल ज्या काही अपेक्षा सांगितलेल्या आहेत त्या अपेक्षांमध्ये ती भावना कुठेच फिट बसत नाही. त्यामुळे काहीही झालं तरी भावना या घरची सून होणार नाही. अँड दॅट्स फायनल. ठीक आहे वेंकी दादा, तू माझ्यासाठी नाही बोलला मी समजू शकतो. आणि तसंही भावना मॅडम, श्रीनिवास काका आणि लक्ष्मी काकूंचं मन दुखवून मी माझ्यासाठी बोलावं अशी अजिबात इच्छा नाही आहे माझी. शेवटी लढाई माझी आणि ती मीच लढली पाहिजे. बरं, ते सगळं राहू दे. बरं सिद्धू दादा, तुम्ही जरा 2 घास खाऊन घ्या. खाऊन घ्या, असं उपाशी राहू नका. चला घ्या. नाही वहिनी, थँक्यू. म्हणजे तुम्ही माझा एवढा विचार केला, पण खरंच नको मला. नाही दादा, जोपर्यंत मला सगळे माफ करत नाहीत ना तोपर्यंत खरंच मला खायची इच्छा नाही आहे अजिबात. अहो सिद्धू दादा, अशाने आजारी पडाल तुम्ही, हांतरून धरून बसाल. बरं, बाकीच्यांचं राहू द्या. निदान भावना ताईंसाठी तरी धडधाकट राहायला पाहिजे की नाही तुम्हाला? काय बोलला तुम्ही वहिनी? परत एकदा बोला. मी म्हणलं की बाकी कोणासाठी नाही, पण आमच्या भावना ताईसाठी तरी धडधाकट राहायला पाहिजे ना तुम्हाला. लक्ष्मी निवास